कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले आहेत. आज आमच्यासाठी त्यांनी खास असा वेळ दिलेला आहे. या निमित्त आम्ही त्यांची एक छोटीशी मुलाखत घेत आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. अरुण भाई, तुम्ही गेली 15 ते 16 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे. त्या 15 ते 16 वर्षात सत्तेतील काळ देखील तुम्ही पाहिला आणि सत्तेतील बाहेरील देखील काळ पाहिलेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यापुरता जर विचार करायचं जर झालं तर एकंदरीत काय चित्र वाटते तुम्हाला? अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात ज्याप्रमाणे मुंबईमध्ये जशी आमची शिवसेना आहे तशीच पद्धतीची इथे शिवसेना आहे. फक्त काय, ज्यांनी शिवसेनेला मोठे केले ते स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून गेलेले आहेत. पण अजूनही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी कोल्हापूरची खूप जनता इथे चांगल्या आतुरतेने वेगळ्या पद्धतीने आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे बघते आणि चांगलं त्यांच्या ह्याच्याबद्दल आजही विचार पक्षाबद्दल आमच्या खूप चांगले आहेत. नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये पक्षाला अपयशाला सामोरं जावं लागलं. याचं विश्लेषण कसं करा? नाही, बरोबर आहे. अपयशाला काय झालं आहे, आमचं ज्या वेळेला आम्ही मुळातच लढवलेले आमच्या लढवई ज्या वेळेला आमच्या शहर प्रमुखांना सांगितलेले जेवढे आपले लढतील तेवढे लढू, पण शेवटी आघाडी आम्हाला शेवटी करावी लागली. आघाडीमध्ये आम्हाला 4 सीट गावल्या. 4 सीट मधली आमची 1 सीट आली, बाकीच्या अटीतटीच्या ह्याच्यात गेल्या. जिल्हा परिषद सुद्धा आदरणीय पक्षप्रमुखांनी स्वतः सांगितलं की माझ्या नकळत तुम्ही कसे लढता. परवाच्या दिवशी ज्या वेळेला मातोश्रीवर सगळ्या शिवसैनिकांना बोलवलं तेव्हा उद्धवजींनी सांगितलं मी ह्या वेळेला मुद्दाम म्हणून उतरलो नाही, तुम्ही आपल्या स्वतःहून जिथे कसे लढता त्या पद्धतीने लढले आणि चांगल्या पद्धतीने आमचे इकडचे लढले. भले अपयश आलं असेल, कधी एखाद्या इकडे तिकडे झालं असेल, पण चांगल्या पद्धतीने आम्हाला आमची मशालीची मतं किती आहेत ती तरी समजली या निमित्ताने. आणि आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, त्याच्याने आम्हाला आमची मतं समजली. भले अपयश आलं हे नक्कीच आहे, पण अपयशातनं आपण चांगली भरारी घेऊ असा मला तरी स्वतःला विश्वास आहे. युवा सेनेचे पदाधिकारी मंजित माने यांना आता तुम्ही शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली. जबाबदारी दिल्यापासून त्यांनी विविध आंदोलने केलीत, विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि युवा वर्गात आता नवचैतन्य आलेलं आहे. याबद्दल काय सांगा? नाही, खरोखरच युवा पिढी ही आतापर्यंत कशी आहे, 40-50च्या पिढीच्या नंतर आदरणीय हिंदू हृदय सम्राटांच्या बरोबर जवळून बघितलेलं काम केलेलं काम आहे. आता आदरणीय त्याच्यानंतर आमचे उद्धवजी आमच्या भक्त आहेत. त्यामुळे आमच्या सारख्या वयाची माणसं सगळी बाळासाहेबांवर आणि उद्धव साहेबांवर प्रेम करणारी आणि आज आमचा युवा नेतृत्व म्हणजे आदित्यसाहेब ठाकरे यांच्याकडे बघणारी ही युवा सेनाची पिढी आज आपल्याला 18 ते 30 वर्ष 25 वर्षाची मुलांची खरी गरज आमच्या शिवसेनेला. आणि त्या निमित्ताने आज आम्ही मंजित माने यांना आदरणीय पक्षप्रमुखांनी शहर प्रमुखाची जबाबदारी दिलेली आहे. आणि नक्कीच त्या निमित्ताने कोल्हापूरची सगळी तरुण पिढी आकर्षित आदरणीय उद्धव साहेबांवर, आदरणीय आदित्य साहेबांवर फिरीत होऊन नक्कीच परत आमच्या शिवसेनेला घवघवीत यश देण्यात कारण ठरणार आहे. माजी शहर प्रमुख सुनील मोदी हे आता काँग्रेसच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक झालेले आहेत. तर ते नेमके काँग्रेसचे आहेत म्हणायचे की शिवसेनाचे आहेत, अशी एकंदरीत चर्चा चालू आहे. अच्छा, नाही, आमची चर्चा ज्या वेळेला झाली, काँग्रेसचे नेते बंटी पाटील त्यांनी सांगितलं सुनील मोदीला पहिला आम्ही आमच्या कोट्यात, जर त्याला आम्ही त्याच वेळेला सांगितलं जर शिवसेनेला शिवसेनेच्या कोट्यातनं तू देत असेल, शिवसेना म्हणून सीट जर नगरसेवक पॉपचं देत असतील स्वीकृत नगरसेवक तर आम्ही घेऊ, काँग्रेसच्या कोट्यातनं नाही. आणि त्यावेळेला आपला मोदींनी पण तेच सांगितलं की बाबा नाही, मला पाहिजे असेल तर मला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं हे द्या. म्हणून त्यांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून एक आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलेलं हे स्वीकृत नगरसेवक पद आहे. ज्यावेळी त्यांचं स्वीकृत नगरसेवक पद ज्यावेळी डिक्लेअर झालं त्यावेळी आत्ताचे दक्षिणचे शहर प्रमुख विशाल देवकुळे यांनी त्यांच्या दारासमोर जाऊन वाद घातला. तर ते वाद घालायचं कारण काय होतं? नाही, त्यावेळेला मी त्याला समज दिली, बोललो तुला जर हे करायचंच होतं अशा वेळेला ते गरज नाही आहे म्हणून विशाल देवकुळेला काहीतरी त्यांनी शब्द दिला असेल सुनीलनी, तो सुनीलच्या आणि त्याच्या शब्दाचा आम्हाला काय माहित नव्हतं ते न केला. पण त्यावेळेला विशालला आम्ही समज दिली, बोल हे चुकीचं आहे, आपल्या पक्षाचा एक नगरसेवक वाढला आहे
आणि तुला जर तेच विचारायचं होतं तर सेपरेट जाऊन विचारायला, पण ते हे करायला नाही पाहिजे होतं, म्हणून असा सज्जड दम दिला आणि त्याच्यावर आता दक्षिणची शहराची जबाबदारी दिलेली आहे. भाई, शिवसेनेत अनेक वर्षापासून गटबाजी चालत आलेली आहे. शिवसेना ज्यावेळी एकसंघ होती आणि शिवसेना आता 2 गट पडलेले आहेत. आता देखील शिवसेनेत 2 गट पडलेले आहेत. पहिल्यापासून जर आपण इतिहास जर बघितला, रामभाऊ चव्हाण, परत माजी आमदार सुरेश साळुंखे म्हणा, किंवा राजेश क्षीरसागर, संजय पवार, आणि आत्ता देखील ही गटबाजी दिसत आहे. रविकिरण इंगवले आणि उपनेते संजय पवार. ही गटबाजी थांबणार आहे की नाही, किंवा हे चित्र बदलणार आहे की नाही, पण मी आज आलो, आज तुम्हाला चित्र दिसलं असेल. गटबाजी नाही, हे विचाराचं विनिमय आहे. जर त्यांच्या दोघांच्या काहीतरी विचारात तफावत असेल, पण गटबाजी नाही. आणि दोघेही आहेत, दोघे आणखीन विजय देवणे असतील, आणखीन कोण असतील, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना मानणारे. ठीक आहे, त्यांच्यात मतभेद छोटे मोठे असतील, हे मी मानू शकतो. मतभेद इंडिव्हिज्युअल असू शकतात, नाही असे आणि असावे, मी पण त्या मताचा आहे. पण तरी बाजूची काय, रवी त्याच्या हिशोबाने काम करतोय, संजय पवार त्यांच्या हिशोबाने काम करतायत. पण पक्षाचा ज्या वेळेला आदरणीय शिवसेना पक्षावर ज्या वेळेला घाला येतो, तेव्हा सगळे तुटून पडतात ना, एकत्र येतात. ठीक आहे, त्यांच्यात वादा असेल, तो वाद आज नाही उद्या परत कधी नाही कधी आदरणीय पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली तिघे जण येतील, कधीतरी एक होईल, किंवा त्याच्यातनं चांगला मार्ग निघेल आणि त्याच्यातनं चांगली शिवसेना आमची पळपळेल. सध्या आता शिवसेनेकडे पाहिलं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडी घडी विस्कटलेली दिसते. ती पूर्ववत करण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? नाही नाही, आता म्हणून बघितलं, शहराची जबाबदारी दिलेली आहे. आता मला जिल्ह्याची, आता मी आता स्वतः सगळा पुरा संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहे. माझ्याबरोबर सुनील प्रभू, आमचे शिवसेनेचे नेते, ते आले तर बघू. पण आम्ही जे फिरून त्याच्यावर तोडगा काढणार आहे. आणि त्याच्यामुळे जसं सैनिकांच्या, जशा पहिल्या मी घरोघरी दारोदारी जिल्ह्यातल्या गावागावात फिरत होतो, तसा परत एकदा दौरा ठेवून त्यांचे मन विचार घेऊन परत त्यांच्या मनातनं काय आहे, आता शिवसैनिकांच्या मनातनं काय आहे, हे विचारणा झाल्यावरच आपण पक्ष परत पुनर्बांधणी करून परत पूर्वीचे दिवस आम्ही आणायचा प्रयत्न नक्की करणार, आणि तो होणार यशस्वी, याबद्दल मला तरी काही शंका वाटत नाही. भाई, वेळेत वेळ काढून आम्हाला तुम्ही वेळ दिला, याबद्दल तुमचा आभार आहे. तुमचं धन्यवाद. तुमच्या माध्यमातून एवढंच पोचवा सगळ्यांना, सगळ्या शिवसैनिकांना विनंती, आणि लोकांना पण शिवसेनेवर प्रेम करणाऱ्यांना विनंती आहे की शिवसेना ही आज नाही उद्या, बघा आज भरती आपल्या ओटी असली तर उद्या भरती आल्याशिवाय शिवसेनेत राहणार नाहीये. एवढं तुम्हाला सांगून तुमचे धन्यवाद. ओके, धन्यवाद. चला.